महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अखेर तो मृतदेह पैशाचा पाऊस पाडणाऱ्या दिलीप इंगळेचाच। मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील दिलीप इंगळेच्या पत्नीने पतीचे अपहरण केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तपासामध्ये संशयित 5 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले। पोलीस अधीक्षक सुनील कडासने, मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आजीनाथ मोरे अधिक तपास करत आहेत। दिनांक 22 जून रोजी दिलीप इंगळे घरून गेल्यानंतर 27 जून पर्यंत घरी परत न आल्याने दिनांक 27 जून रोजी पत्नी ज्योती दिलीप इंगळे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केल्याने ठाणेदार आजीनाथ मोरे यांनी संबंधित पोलीस स्टेशनला माहितीसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय सूत्र कामाला लावले। ज्योती इंगळे यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन व जानेफळ पोलीस स्टेशनला जानेफळ येथे केलेल्या फिर्यादीनुसार जानेफळ येथील अमोल राजपूत, संदीप शेवाळे, योगेश तोंडे, शेख सादिक यांच्या मदतीने दिलीप इंगळे यांना जानेफळ येथून कोपरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरामध्ये घेऊन गेले। या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींच्या सहाय्याने अपहरण घडून आणल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जुलै रोजी भादवी कलम 364, 365, 120 ब 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। संशयितांना ताब्यात घेण्यात आले। योगेश तोंडे व संदीप शेवाळे यांना 10 जुलै रोजी जानेफळ पोलीस स्टेशन यांनी 11 जुलै रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी 12 जुलै रोजी 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली असता तांत्रिक तपासाच्या सहाय्याने व इतर जिल्ह्यातील 3 व्यक्ती ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान।